जय बाळा मित्रांनो, हा गोल्ड चार्ट आहे आणि गोल्ड म्हणजे आपण ते डिस्कशन केलं होतं की मार्केट लाईफ टाईम हायला आहे. मग आता इथं मार्केट काय करणार आहे, एक रँडमली बाहेर इथं घुसणार, त्यांचे स्टॉप लॉस ह्याच्या खाली असणार आहेत, त्यांची पहिला स्टॉप लॉस मार्केट खाईल आणि त्यानंतर मग वरची रॅली नवीन लाईफ टाईम हायची करेल. तेच झालेलं दिसतं आपल्याला. पहिला मार्केटने जे काही रँडमली बाहेर घुसले असतील की दरवाजा तुटला जाणार आहे म्हणून, तिथं पहिला त्यांचे स्टॉप लॉस खाल्ले, त्यांना घरला घालवलं, ते घरी गेले असं कळल्यानंतर ह्या लेवलचा एक चांगला बेस घेतला मार्केटनं आणि पुन्हा वरती मार्केट नवीन लाईफ टाईम हाय करण्यासाठी जात होतं. जात असताना मार्केटनं दरवाजा बऱ्याच वेळा तोडायचा प्रयत्न केला होता. शेवट हा दरवाजा तुटला गेला आणि मार्केटनं दरवाजा तोडल्यानंतर सरळ वरची रॅली केली. आता वर नवीन लाईफ टाईम हाय कोणता होणार आहे हे कोणालाच माहीत नसते. ठीक आहे, तरी पण आपण एक नवीन लाईफ टाईम हाय कुठला होऊ शकतो हा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघू शकताय 3535 ते 3540 एक झोन आहे, तो मी तुमच्यावर डिस्कस केला होता. तो मार्केटने एक्झॅक्टली वर केलेला दिसतोय. मार्केट ह्या लेवलला आल्यानंतर 3535 पासून ते 3540 पासून मार्केटने एक चांगली खालची रॅली आपल्या करेक्शन थोडंच दिलं दिसते ते 3525 पर्यंत, जवळजवळ 100 पिप्सची रॅली मार्केटनंतर करेक्शन केलेलं दिसते. आता बराच वेळ रात्रीपासून मार्केट एक्झॅक्टली इथून जरी वरती व्यवस्थित आलं असलं, इथं मात्र मार्केट कन्सोलिडेशन होताना दिसते. आता नेक्स्ट काय होऊ शकते, समजा आता हे जे कोण बायर आहेत ना, इथून बाय करून गेलेले, इथून बाय करून गेलेले, त्यांना जर प्रॉफिट बुकिंग करत असेल तर त्या लेवलपासून करण्याची शक्यता आहे, कारण मार्केट कन्सोलिडेशन करते. बरं, प्रॉफिट बुकिंग करत असताना ते काय करायला लागलेत, आता जाता जाता नवीन सेलर ते ॲक्टिव्ह करायला लागलेत. ठीक आहे, जाता आता काय व्हायला लागले, नवीन तर बाहेर ॲक्टिव्ह व्हायला लागलेत. आता हा झोन तयार होते. झोन तयार होत असताना वरून सेलर खालून बाहेर हा दोन्हीकडून प्रेशर येताना दिसते आणि हे जर प्रॉफिट बुकिंग करायला लागले तर हे जे बाहेर आहेत ना, ह्यांचे एकत्रित स्टॉप लॉस ह्याच्या खाली आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे ज्यावेळी मार्केटला ब्रेक करेल तर यांचे स्टॉप लॉस देखील उडणार आहेत आणि प्लस ह्यांनी जर प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली तर मार्केट शार्पली खाली येऊ शकते. बाकी मार्केटला जर वर जायचं असेल, अजून नवीन लाईफ टाईम हाय तयार करायचं असेल तर त्यामुळं वरती मार्केटला खायला काय नाही ना. मार्केट कुणाचं स्टॉप लॉस इथं सुद्धा बघा ना, वर जाताना ज्या आधीमध्ये रेड कॅन्डल झालेत ना, ते सेलरना इन्व्हाइट केलेलं आहे. सेलरना इन्व्हाइट करून मग मार्केट नवीन लाईफ टाईम हाय तयार करत असतं. डायरेक्ट मार्केट असं वरती जात करू शकत नाही, कारण की स्टॉप लॉस कोणाच तर घ्यायचे आहेत. हा झिरो सम गेम आहे, त्याशिवाय वरती मार्केटला जाण्यात काहीच पण नाही. ते दिसते की मार्केट वरती स्टॉप लॉस कोणाचे नाहीत, त्यामुळे वरती स्टॉप लॉस क्रिएट व्हायला पाहिजेत. म्हणून त्यामुळे कदाचित मार्केट इथं कन्सोलिडेशन होत आहे की नवीन तर सेलर ॲक्टिव्ह करत असेल. आता ह्या सेलरचे स्टॉप लॉस कुठं असणार आहेत, 100% वरती असणार आहेत. मग त्यांचे स्टॉप लॉस खायला मार्केट वरती जाणार आणि स्टॉप लॉस खायला वरती जात असताना नवीन बाहेरचे देखील प्रेशर येऊ शकते. त्यामुळे एक नवीन लाईफ टाईम आहे इथं तयार होऊ शकतोय. ठीक आहे, तिथं ही गोष्ट इथं होती नाही तर बघा की सेलर्स इथे ॲक्टिव्ह झाले असणार आहेत, त्यांचे स्टॉप लॉस इथं वरती क्रिएट होते, त्यामुळे त्यांचे स्टॉप लॉस देखील मार्केट खात होतं. तर आता इथं काय होतं बघितलं पाहिजे, ह्या कन्सोलिडेशन झोनमध्ये नाही घुसलं पाहिजे. मात्र मार्केट जर खाली पडायला लागलं, जे काय बाहेर प्रॉफिट बुकिंग करायला लागली किंवा इथून जे बाय करून गेलेत हा झोनच्या मध्ये त्यांचे सेल खायला लागलं, तर लक्षात घ्या 3500ची जी लेवल आहे ना, 3500ची लेवल ही खूप चांगली वर्क होणार आहे बरं का. ही खूप चांगली म्हणजे खूप चांगली वर्क होणार आहे. ह्या लेवलवर तुम्ही लक्ष ठेवू शकताय. सेल सॅटला असाल तर इथं प्रॉफिट बुकिंग करून घ्या आणि बाय सॅटला बसणार असाल तर ह्या लेवलची वाट बघितली पाहिजे. ठीक आहे, बाकी मार्केटनं कन्सोलिडेशन केलं, नवीन सेलर इथे ॲक्टिव्ह केले, त्यांचे स्टॉप लॉस वरती क्रिएट झाले, तर पुन्हा बघितलं पाहिजे 3576 ते 3580ची जी लेवल आहे ते कशा प्रकारे वर्क होते, कारण की ही एक मेजर लेवल वाटते वरची, तिथून मार्केट रिएक्शन देऊ शकते. बाकी काय होईल ते आपल्या समोर असेल. थँक्यू, धन्यवाद, जय बाळामा.